So what is this? Just see here. परत एकदा सांगतो मी. ओके, रिवाइज करतो परत एकदा. सगळे लक्ष देत आहेत का? Yes sir. Yes sir. आवाज क्लिअर येतोय? Yes sir. Yes sir. Yes sir. बेसिकली आपल्याला काय करायचं आहे प्रत्येक मशीन मध्ये की लोड किती डिस्टन्स मूव्ह करतो आणि एफर्ट किती डिस्टन्स मूव्ह करतो, राईट? सो एफर्ट किती डिस्टन्स मूव्ह करतो, दॅट इज व्हेरी इझी. इन सिंगल परचेस स्क्रॅप, सी हियर इज द एफर्ट wheel and here is the pinion wheel, right? So effort wheel and pinion wheel, they are attached on the same rod, same shaft. बरोबर? म्हणजे एक रोटेशन जर एफर्ट व्हीलनी केलं तर पिनियन व्हील किती करणार? एकच रोटेशन करणार. एक रोटेशन. बरोबर? पर्यंत समजलं, राईट? क्लिअर? इथं काय केलेलं आहे, पिनियन आणि हे गिअर आहेत, दोन गिअर आहेत, राईट? गिअर अरेंजमेंट सगळ्यांनी पाहिली असेल. दिस इज स्मॉल गिअर अँड दिस इज लार्ज गिअर, राईट? त्याच्यानंतर काय केलं, या लार्ज गिअरवरच हे काय केलंय, लोड ड्रम अटॅच केलाय. म्हणजे लार्ज गिअर किती जेवढे रोटेशन्स करेल तेवढेच रोटेशन्स काय करेल, लोड ड्रम परफॉर्म करेल. लोड ड्रम करेल. हां सर. राईट? सो आता माझा क्वेश्चन ऐका. आता माझा क्वेश्चन काय आहे की एफर्ट व्हीलनी एक रोटेशन केलंय, ठीक आहे? एक रोटेशन एफर्ट व्हीलनी केलंय म्हणजे किती डिस्टन्स मूव्ह झाला, दोरी किती डिस्टन्स मूव्ह झाली, पाय इंटू डी एक रोटेशनला, राईट? हो सर, राईट. बरोबर? व्यवस्थित लक्ष द्या. म्हणजे पिनियन व्हील पण काय झालं, एक रोटेशन झालं कंप्लीट. हो सर. सपोज याचे आता काय झाले, एन रोटेशन झाले. फॉर एक्झाम्पल एन नंबर ऑफ रोटेशन्स स्पर गिअरचे, स्पर व्हीलचे. म्हणजे लोड ड्रमचे पण किती रोटेशन्स होतील, एन रोटेशन. व्हेरी गुड. एन रोटेशन्स होतील, बरोबर? एन रोटेशन्स. पण डिस्टन्स किती मूव्ह होईल लोड ड्रमचं, लोड नंबर ऑफ रोटेशन सर. N pi d. एन इंटू पाय डी. व्हेरी गुड. व्हॉट इज युअर नेम? कोणी आन्सर दिला ते? एन पाय डी. प्रेम कल्याणकर. व्हेरी नाईस आन्सर. So now understood everybody? हाँ sir. Yes sir. So basically in this case only the challenging task is की spur wheel किती rotations करतो. सिंगल परचेस स्क्रॅप मध्ये किती काय चॅलेंजिंग टास्क की स्पर व्हील किती रोटेशन्स करतो. सो दॅट्स वी आर गोइंग टू कॅल्क्युलेट. सो इट इज व्हेरी सिम्पल, राईट? जर तुम्ही कन्सेप्ट वाईज गेले ना तर काहीच इश्यू नाही आहे. ओके, जर तुम्ही पाठ केलं तर पाठ तर राहणारच नाही आहे तुम्हाला. So is it visible everybody screen? Yes sir. Single purchase scrap. Okay. So इथं आपण मी काय करतो, ह्या डायग्राम वरून हे डायग्राम तुम्ही विज्युअलाइज करा. ओके. So let T1 is the number of teeth on pinion. T2, suppose T2 is number of teeth on pinion. Sir, speak loudly sir. T2 is number of teeth on pinion. Okay, and T1 is number of teeth on gear, spur gear. Can everybody see? हाँ sir. On spur gear, right? म्हणजे स्पर गिअरचे काय T2 आहे, पिनियनचं काय T2 number of teeths and T1 is the number of gear teeth on spur wheel, right? So in gear arrangement मध्ये लक्षात ठेवा, राईट? हे बघा असं आहे ते. साइड व्ह्यूनी जर पाहिलं, हे पिनियन आहे आणि हे स्पर गिअर, राईट? आणि या स्पर गिअरच्या शाफ्टवर तुमचं काय लोड ड्रम अटॅच आहे कुठंतरी, असं लोड ड्रम. आणि लोड ड्रमला काय वेट अटॅच आहे. अंडरस्टूड नाव? हे तुमचं स्पर आहे, हे तुमचं पिनियन आहे आणि हे स्परच्या शाफ्टवर म्हणजे या शाफ्टवर तुमचं लोड ड्रम अटॅच आहे आणि त्याला वेट अटॅच आहे. ओके. So this is T1 and this is T2. Sorry, T2 is the number of teeth on pinion. Pinion म्हणजे smaller gear and T1 is the number of teeth on spur. दिसतंय सगळ्यांना क्लिअर? हो sir. Yes sir. So this is the T1. So in gear arrangement, N number of revolutions is inversely proportional to the T. Right? For gear arrangement, number of revolutions is inversely proportional to the number of teeths on the gear. So we have to calculate N1 by N2 is equal to
काय लिहू, T1 बाय T2 लिहू का T2 बाय T1 लिहू? T1 by T2. T2 by T1 sir. T2 बाय T1 राइट. इन्वर्सली प्रोपोर्शनल आहे ना, N1 N1 T1 N2 N2 T2 राइट. इन्वर्सली प्रोपोर्शनल आहे ना, म्हणून T2 बाय T1. सो मला काढायचं आता काय, N1 नंबर ऑफ रिव्होल्यूशन्स बाय स्पर इज इक्वल टू नंबर ऑफ रिव्होल्यूशन्स बाय स्पर. नंबर ऑफ रिव्होल्यूशन ऑफ स्पर इज इक्वल टू काय येईल ते, सॉरी T2 बाय T1 इंटू N2. T2 बाय T1 इंटू N2 येईल हाँ Yes, सर. sir. राइट. आपला N2 काय येतं, नंबर ऑफ टीथ्स ऑन 2 म्हणजे काय बघा, पिनियन आहे राइट. 2 इज फॉर पिनियन. Yes. हाँ सर. पिनियन आणि एफर्ट व्हील काय एकच शाफ्टवर आहे, म्हणजे फॉर वन Yes, sir. रिव्होल्यूशन. Yes, sir. वन रिव्होल्यूशनला किती येईल मग हे, T2 बाय T1 सर तुमचा आवाज डबल हळू येत आहे. T2 बाय T1 इंटू 1 एका रिव्होल्यूशनला. ठीक आहे. अरे यार, सो दिस इज इक्वल टू T2 बाय T1. दिस इज इक्वल टू T2 बाय T1. हे काय झालं, T2 बाय T1 रिव्होल्यूशन्स. राइट. सो डिस्टन्स मूव्ड बाय द लोड किती येईल मग. ठीक आहे. हे कशाचं रिव्होल्यूशन्स काढले आपण, स्पर गिअरचे. बघा इथं स्पर गिअरचे नंबर ऑफ रिव्होल्यूशन्स काढले. स्पर गिअर आणि लोड ड्रम एकाच शाफ्टवर आहे, म्हणजे लोड ड्रम पण तेवढेच रिव्होल्यूशन्स करणार. येस और नो. Yes sir. Yes sir. That's why. Yes sir. So distance moved by the load drum. Distance moved by the load drum. How much? Can anybody tell? T2 by T1 into pi d. Very nice. So just you got the distance moved by the load drum. Distance moved by the effort, how much? एफर्टचं किती डिस्टन्स आहे, पाय डी राइट. वन रोटेशन म्हणजे पाय डी. काय दोघांचं रेशो घेतला तर काय, दोघांचं रेशो घेतला तर काय, velocity ratio. So effort by T2 by T1 into, सगळ्यांना समजलं. Yes, sir. So what is the answer, T1 into D upon T2 into small d. That is the expression for velocity ratio of, expression for velocity ratio of what, single gear crab or single winch crab. So anybody who wants to note down please, this is important. Okay, हे important आहे बघा, gear arrangement. So from this you can calculate everything. कॉन्सेप्ट समजला कसं करायचं आहे. Sir. Yes sir. दोन मोठे आहेत आपले. फर्स्ट इज डिस्टन्स मूव्ड बाय द एफर्ट and next is distance moved by the load. So these are the two concepts in every single machine to find out the velocity ratio. So just you have to apply your logic to find out the distance moved by the effort as well as distance moved by the load. Understood? Have you noted down? Yes, sir. Everybody? Yes, sir. Yes sir. Okay. Next is what? Double gear crab or, सगळ्यांनी नोट डाउन केलं का ते? हो सर. Yes, sir. मी शॉट घेतो. मुली हो. क्लास मधल्या
नुसतं केलं सर. मुलांचाच आवाज येतोय. ओके, डबल गिअर क्रॅब और डबल परचेस विंच क्रॅब. ठीक आहे, याच्यामध्ये बघा, हे बघा, ही डायग्राम आहे डबलची. दिसतंय का? सर आम्हाला दिसत नाही सर. सर लहान दिसत सर एका कोपऱ्यात. अरे झूम कर ना स्क्रीनला, दिसते बराबर. हा, स्क्रीनला झूम करा तुम्ही. स्क्रीन रोटेट कर जाऊ दे. स्क्रीन रोटेट करून झूम कर. दिसतंय का सगळ्यांना? बघा, हो सर, दिसत आहे. हो सर, दिसायले सर. व्हेरी नाईस. सो डबल बघा, आता डबल मध्ये काय आहे की 2 गिअर अरेंजमेंट आहे. करेक्ट. इथे एक अरेंजमेंट केलेले आहे आणि इथे एक अरेंजमेंट केलेले आहे. अंडरस्टूड? सो वेट यार. यस सर. यस सर. गुगल मध्ये जर दिसत असेल तर बघू आपण. राईट. Now can you see? Can you see? यस सर. Right. So just सर. याला काय कन्सिडर करा, T4 पिनियनला. राईट. याला T3. तुमच्या बुकच्या नुसार शिकवतो म्हणजे तुम्हाला लक्षात राहील. ओके. दिस इज T4, दिस इज T3, दिस इज T2 अँड दिस इज T1. ओके, रिमेंबर दिस. Just wait, I will draw here. Okay. So one gear is here. सर तुमचा आवाज येत नाही सर. Wait. So this is second shaft. Okay. And another gear arrangement is here. This is pulley and this is for gear 2. And on this shaft only there is a load drum. On this shaft only there is a load drum. So this is the load drum. And there are windings on this load drum. And here the load is W is attached. Okay, and on this shaft, या shaft वर काय आहे तुमचा एफर्ट व्हील आहे. So now can you see? So in एकदम शॉर्ट मध्ये मी काढून दाखवले तुम्हाला. राईट. सो दिस इज अवर T4, दिस इज T3. हे गिअर्स आहेत. ओके, गिअरवर टीथ असतात, हे गिअर्स आहेत. ओके, दिस इज अनदर गिअर T2 and this is T1 and this is the load drum. सो काय केलंय फक्त सांगा बरं मला. डबल गिअर मध्ये, डबल गिअर क्रॅब मध्ये व्हॉट इज द डिफरन्स? व्हॉट इज द डिफरन्स इन सिंगल अँड डबल गिअर क्रॅब? सर पिनियन एक वाढवला. राईट, व्हेरी गुड. व्हॉट इज युअर नेम? सर प्रेम. व्हॉट इज युअर नेम? सर प्रेम कल्याणकर. ओके. सो राईट, वन मोर गिअर अरेंजमेंट वाढवले बघा इथं. वन मोर गिअर अरेंजमेंट इज इन्क्रीज्ड. ओके, one more gear arrangement is increased.
गिअर अरेंजमेंट. सो याच्यामध्ये आता कसं जायचं आपण सांगा. सो फॉर 1 रिव्होल्यूशन ऑफ एफर्टचं 1 रिव्होल्यूशनला किती होईल डिस्टन्स, पाय डीच राहील बिकॉज डी इज द डायमीटर ऑफ एफर्ट व्हील. राईट, 1 रिव्होल्यूशन मध्ये किती मूव्ह होईल एफर्ट, पाय डी. बरोबर. सो T4 किती, T4 म्हणजे पिनियन 1 सपोज, राईट, पिनियन 1 बिकॉज इट इज स्मॉलर गिअर. हे पण किती रिव्होल्यूशन करेल मग, 1 रिव्होल्यूशन, राईट. T3 किती रिव्होल्यूशन करेल मग, 1 रिव्होल्यूशनला ते काढू आपण. N3 by N4 इज इक्वल टू T4 by T3, right? So N3 is equal to T4 by T3 into N4. So N4 is what, 1 revolution, that's why T4 by T3. बरोबर आलं याचं. N3 number of revolutions of this T3, या स्पर गिअरचे नंबर ऑफ रिव्होल्यूशन्स आले आपल्याकडं T4 by T3. म्हणजे T2 हा जो आहे तो पण किती रिव्होल्यूशन करणार, T4 by T3च, राईट. म्हणजे बघा N3 जर काढायचं असेल तर आपल्याला T3 इंटू T4 उलटं मल्टिप्लाय करायचं, राईट. सो नाव अल्टिमेट एम इज टू फाइंड आउट द नंबर ऑफ रिव्होल्यूशन्स ऑफ दिस पर गिअर. ह्या गिअरचं रिव्होल्यूशन काढायचं. सो व्हॉट शॅल आय राईट, N1 इज इक्वल टू, काय लिहू सांगा मी, T2 by T1 लिहू, T2 by T1 Yes, T2 1. इंटू हे लिहू का, इंटू T4 by T3, राईट. into T4 by T3. बरोबर, कारण याचं रिव्होल्यूशन आपल्याला कन्सिडर करावं लागेल. सो इंटू T4 by T3. अंडरस्टूड. नाव अंडरस्टूड. याचे रिव्होल्यूशन्स कसे काढले, 1 चे, स्पर 1 इथे आहे बघा, स्पर 1 चे नंबर ऑफ रिव्होल्यूशन्स इथं आले आपले. सो एनीबडी हॅज प्रॉब्लेम इन दिस. हे मल्टिप्लिकेशन कसं आला ते कोणाला समजलं नाही. अंडरस्टूड एव्हरीबडी. सर मल्टिप्लिकेशनचं सांगा की सर. ओके, हे बघा आता मला काय करायचं आहे, आपल्याकडं N3 म्हणजे हे बघा, हे बघा, हे N3 म्हणजे राईट, हे शाफ्ट आहे, राईट. सो N3 आणि N2 सेम राहील का नाही सांगा मला, बिकॉज 3 and 2 are on same shaft. Where it is 3 and 2 are on same shaft, right? So N3 is equal to N2 is equal to what, T4 by T3. हे आपण ऑलरेडी कॅल्क्युलेट केलेले वर, राईट. सो नाव याचं काढायचं आपल्याला 1 आणि 2 मधलं. सो N1 by N2 is equal to what, T2 by T1. बरोबर, T2 by T1. सो मी काय करतो, N1 तसंच ठेवतो. This is equal to T2 by T1 into N2. बरोबर. या N2 च्या जागी फक्त मी काय केलं, T4 by T ठेवलंय, बिकॉज N2 is equal to T4 by T3. So that's why T2 by T1 into T4 by T3. रिव्होल्यूशन्स आलेत हे, रिव्होल्यूशन्स. Understood? Now? Yes sir. Okay sir. Means for 1 revolution of effort wheel, the number of revolutions of this spur 1 is equal to T2 by T1 into T4 by T3. So now spur wheel and load drum are attached on the same shaft. Yes or no? Yes sir. So now tell me the distance. Tell me the distance moved by the load drum. Tell me the distance moved by the load drum. सांगा, लोड ड्रम किती डिस्टन्स नी खाली येईल मग, और वर जाईल लोड.
आपण काय काढले नंबर ऑफ रिव्होल्युशन्स काढले आपण सो हाऊ टू कन्वर्ट हो, नंबर sir. ऑफ रिव्होल्युशन्स इनटू डिस्टन्स दॅट यू हॅव टू अप्लाय how to convert number of revolutions into distance just tell me same thing we have seen in single crab लवकर सांगा आन्सर tell me the answer आवाज येतो सगळ्यांना Yes, sir. सर ते रिव्होल्युशनला सरकम्फरन्स मल्टिप्लाय व्हेरी गुड काय नाव तुझं प्रेम so this guy is answering good questions good answers कोणी आन्सर दिले प्रेम कल्याणकर व्हेरी गुड रिव्होल्युशनला काय करायचं? सांग सगळ्यांना तुझ्या मित्रांना सर रिव्होल्युशनला सरकम्फरन्स मल्टिप्लाय करायचं. ओके सर, ओके. समजलंय का सगळ्यांना हो सर. Yes, sir. Yes. येस सर. ठीक आहे सो प्रेम कुठला आहेस तू नांदेड. नांदेड ओके सो व्हेरी गुड आन्सर सो कसं काढतो आपण सरकम्फरन्स इंटू नंबर ऑफ रिव्होल्युशन जर केलं तर तुम्हाला डिस्टन्स भेटेल राईट सिंपल एक्सपेरिमेंट करून बघा एखादा व्हील घ्या त्याला काय करा एक दोरी बांधायची व्हीलला कम्प्लीट सरकम्फरन्सवर काय राऊंड करायचं दोरी तुम्ही जेव्हा ती दोरी पूर्ण काढणार तर त्याचं एक रिव्होल्युशन झालेलं असणार दॅट एक वन रिव्होल्युशन इज इक्वल टू व्हॉट सरकम्फरन्स सिंपल आहे राईट सो नाव अंडरस्टूड एव्हरीबडी Yes, sir. सो द हाँ डिस्टन्स सर. मोड Yes, sir. distance mode is equal to by load is equal to how much what was that t2 by t1 into t4 by 3 t2 by t1 into t4 by t3 into pi into d that is the circumference of the load drum so velocity ratio so हे पाठ करायची गरज आहे का मग हे t2 t1 t4 t3 काही जरी दिलं इथं No, तर sir. तुम्हाला डिराइव्ह करता आला पाहिजे राईट No, sir. इकडं T1 दिलं मी Yes, इकडं sir. T4 इकडं T8 दिलं T7 दिलं जर T1 T2 T3 T4 चं मी लोकेशन चेंज करून टाकले तर मग तुम्हाला प्रॉब्लेम होईल सो पाठ करायची गरज नाही तुम्हाला सिम्पली डायरेक्टली डिराइव्ह करता यायला पाहिजे अंडरस्टूड सो नो नीड टू रिमेंबर दिस फॉर्म्युला सो वेलोसिटी रेशियो इज एफर्टचं डिस्टन्स डिवाइड बाय लोडचं डिस्टन्स सो प्रॅक्टिस करून बघा घरी आज ओके यस Okay, sir. Okay, sir. सो लास्ट Okay, sir. राहिलेली आता एक गिअर्ड पुली ब्लॉक सो वन लास्ट मशीन आहे व्हॉट इज दॅट गिअर्ड पुली ब्लॉक सो लेट अस टेक फास्ट लास्ट मशीन इज गिअर्ड समजलं सगळ्यांना मागचं कन्सेप्ट डिराइव्ह करता येईल आता डिराइव्ह करता येईल का सो याचा स्क्रीनशॉट घ्या आणि प्रॅक्टिस करा घरी ओके यस नो काहीतरी बोला येस Yes, सर, sir. येस. सो Yes, sir. पार्ट नाही करायचं आहे की T1 काय होतं T2 काय होतं T3 काय होतं T4 काय होतं जस्ट कन्सेप्ट वाईज चालायचं फर्स्ट सगळ्यात पहिले एफर्ट किती डिस्टन्स होतं ते बघायचं त्याच्यानंतर हे बघायचं राईट की त्याच्यामुळं कोणचा किती रोटेशन्स परफॉर्म करतो मग ते नेक्स्ट गिअर किती रोटेशन परफॉर्म करेल हा एवढे रोटेशन्स करतोय तो हा पण एवढंच रोटेशन करेल एवढे याच्या रोटेशन्समुळे याचे किती रोटेशन्स होत आहेत दुसऱ्या शाफ्टचे सो दॅट इज वी हॅव टू कॅल्क्युलेट ॲट लास्ट So understood
यस सर. काल मी तुम्हाला हे दिलं होतं असाइनमेंट केलंय, किती जणांनी केलंय? केलं सर. सो व्हॉट आर द एक्झाम्पल्स ऑफ सिम्पल मशीन्स? टेल मी.